नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी करणार आहे पावभाजी, कारण भरपूर दिवस झालं पावभाजी बनवलेली नाही आहे. मुलांना खूप आवडते पावभाजी, स्पेशली परीला खूप आवडते. त्याच्यामुळे म्हटलं आज पावभाजी करूया. असेही मुलं फ्लावरची भाजी खात नाही आहेत, शिमला मिरची खात नाही. त्याच्यामुळे म्हटलं की सगळेच जर एकत्र केलं तर भाजी पण खूप छान होते आणि मुलं आवडीने खातात. त्याच्यामुळे म्हटलं आज रविवार पण आहे आणि सुट्टी आहे, तर चला पावभाजी बनवूया. तर पावभाजीची रेसिपी आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा. नक्की तुम्हाला पावभाजीचा व्हिडिओ आवडेल आणि झटपट कुकरमध्ये होणारी ही पावभाजी आहे. आज मी कुकरमध्ये बनवणार आहे पावभाजी आणि कुकरमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पावभाजी बनून जाते आणि खूप छान होते पावभाजी. त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, फ्लावर मोठी वाटी घेतलेला आहे, शिमला मिरच्या 3 घेतलेल्या होत्या आणि बटाटे छोट्या साईजचा एक, मोठ्या साईजचा एक, असे 2 बटाटे घेतलेले आहेत. हे सगळं छान असं चिरून घेतले, बटाट्याचे साल काढून चिरून घेतलेलं आहे. इकडे आलं लसूण पेस्ट घरीच तयार केलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे 1 वाटी बारीक चिरून. तर कुकरमध्ये आता मी तेल टाकले तापण्यासाठी. त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकणार आहे परतायला. तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर कुकरमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे पावभाजीसाठी आणि कांदा घेतलेला होता वाटीभर, तो टाकलेला आहे. आता छान ह्याला गोल्डन ब्राऊन होऊन देते आणि त्यानंतर कांदा छान मऊ पण पडलाय आणि कांद्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. त्यामध्ये आता टाकणार आहे मी ही आलं लसूण पेस्ट. तर 1 मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ती पण मी ह्यामध्ये वापरते. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. छान असं टोमॅटो पण टाकून घेतलाय. टोमॅटो काय आपल्याला जास्त गाळ करून घेण्याची गरज नाहीये, कारण आपण पावभाजी शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे टोमॅटो असंच ठेवला तरी चालतो, नंतर तो आपोआप मेल्ट होतो. तर आता त्याच्यामध्ये आता मी ह्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे. फ्लावर, शिमला मिरची, बटाटा. तुम्हाला कोणत्या भाज्या हव्या असेल ना त्या तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे वटाणा नाहीये आणि मला वटाणा नाही पावभाजीमध्ये आवडत. काय होतं ना, मटार जे असतं ना ते पावभाजीमध्ये वापरले ना की पाण्यासारखी पावभाजी होते आणि भाजी एक साईडला जाते आणि पाणी एक साईडला होतं, पानकट भाजी होते. म्हणून मी वटाणा कधीच वापरत नाही. शिमला मिरची फ्लावरवर जास्त भर देते, कारण खूप छान टेस्ट येते ह्या 2 गोष्टींमुळे. आणि बटाटा. आणि तुमच्याकडे बीट जर असेल ना तर अतिउत्तम. बीटमुळे काय होतं ना, एकतर भाजीला कलर सुद्धा छान येतो, रंग सुद्धा छान येतो आणि आंबटसरपणा टोमॅटोमध्ये असतो ना, तो आंबटसरपणा बीट खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतं, रिड्यूस करण्याचा प्रयत्न करत असतं. कारण आहे ना, बीट खूप गोड असतं आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी असते ना ती पण खूप छान राहते. तर आता ह्याच्यामध्ये मी भाज्या टाकलेल्या आहेत. बीट नाही आहे माझ्याकडे, बीट टाकणार आहे मी थोड्या वेळानं, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आता ह्या भाज्या सगळ्या आपल्याला एकत्र परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये. तर आता इथे मी बीट किसून घेतले. आता हे बीट पण मी इथं भाजीमध्ये टाकणार आहे. खूप छान कलर येतो भाजीला. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एव्हरेस्टची पावभाजी मसाला टाकणार आहे आता मी. खूप छान टेस्ट येते ह्याने. दोन 3 चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पूर्ण 1 चमचा भर मी वापरणार आहे, कारण कलर पण छान येतो आणि चव पण छान येते. तर 1 चमचा भर टाकलेले आहे. त्याचबरोबर थोडासा गोडा मसाला अर्धा चमचा वापरणार आहे.
त्यानंतर हळद 1 चमचा वापरणार आहे मी आणि हे सगळं आपल्याला आता एकत्र करायचं आहे. सगळे मसाले भाजीला लागले पाहिजे त्यासाठी. आपण कुकरमध्ये झटपट पावभाजी बनवते. इन्स्टंट पावभाजी 10 मिनिटांमध्ये तयार होते. अगोदर मी भाज्या शिजवून घेतलेल्या नाही आहेत, डिरेक्टली शिजायला टाकलेल्या आहेत. किती छान दिसतंय कलर. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. तर आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. जास्त पण पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग पावभाजी एकदम पातळ होते. मापातच पाणी टाकलं ना पावभाजीची कन्सिस्टन्सी पण छान होते आणि थिकनेस त्याचा छान वाटतो. तर अजून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. भाजी आपली खाली चिटकायला नको त्यासाठी. तर एवढं पाणी पुरेसं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. तर आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं त्यामुळे मी अर्धा चमचाच मीठ वापरलेलं आहे इथे. आणि तुम्ही पाहू शकताय कलर किती छान आलाय भाजीला. तर आता आपण मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेणार आहोत पावभाजीच्या. खूप छान पावभाजी होते. नक्की करून बघा तुम्ही अशी घरगुती पावभाजी कुकरमध्ये. 3 शिट्ट्या होऊन देते मीडियम गॅसवरती आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पावभाजीचा फायनल लुक दाखवते. तर आता कुकर थंड झालाय. आता आपण झाकण काढून पाहूया पावभाजी कशी झाली आहे. वाव, एकदम भारी शिजली आहे, छान झाली आहे. आता ह्याला स्मॅशरने एकत्र करून घ्यायचं किंवा पळीने जरी एकत्र करून घेतलं तरी होती, कारण सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. तर आता हे एकत्र करून घेते मी भाजी. आणि कलर तर काय सांगायचं, अफलातून आलाय. बीट टाकलं होतं ना ह्यामध्ये, त्यामुळे कलर खूप छान आला. तर आता अमूल बटर घेतलेलं आहे मी आणि आता बटर आहे ना मी डिरेक्टली भाजीमध्येच टाकणार आहे. असं सेपरेट आपण वरून घेतो तसं नाही घेणार, डायरेक्ट भाजीमध्ये टाकणार आहे. म्हणजे पूर्ण भाजीला पण लागेल आणि चवसुद्धा खूप छान लागेल. तर आता हे गॅसवरती परत ठेवते गरम करायला. तर आता भाजीमध्ये बटर टाकलं होतं ते छान मेल्ट होते, म्हणजे सगळ्या भाजीला पण लागेल आणि भाजी छान लागेल चवीला. भाजी आपली रेडी झालेली आहे इथे पावभाजी. आणि आता इकडे तवा ठेवला आहे मी, त्यामध्ये मी आता हे ब्रेड भाजून घेणार आहे, पाव भाजून घेणार आहे. तर इथं आपली पावभाजी रेडी आहे आणि खूप छान आणि टेम्पटिंग दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पावभाजी कशी वाटली. इन्स्टंट पावभाजी आहे ही, कुकरमध्ये बनवलेली आहे. खूप छान स्मेल येते आणि टेस्ट तर जबरदस्त लागते. चला तर आता आम्ही जेवून घेतो, खूप खूप भूक लागलेली आहे. टेस्ट करून सांग कशी झाली आहे. मला तर खूप आवडली. मम्मी तुझ्या हातामध्ये तो जादू आहे. थँक्यू. वेलकम.